मित्रांनो, सध्या मोठ्या प्रमाणात बिबटे तसेच वाघ यासारखे हिंस्र जंगली प्राणी मानवी वस्तीत तसेच शेतकऱ्याच्या शेतामध्ये घुसण्याचे प्रमाण वाढले आहे. बिबटे हे शेतकऱ्याच्या शेतात तसेच मानवी वस्तीत का घुसतात? बिबटे ऊसाची शेती असणाऱ्या भागात मोठ्या प्रमाणात का वाढले आहेत? तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. हरिण, ससा, हत्ती व इतर लहान शाकाहारी प्राणी शेतकऱ्यांच्या शेतात तसेच आपण ज्या ठिकाणी राहतो तिथे आल्यावर आपल्याला भीती वाटत नाही. आपण या प्राण्यांना हात लावण्याचा तसेच त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. मात्र वाघ आणि बिबट्या आपल्या शेताकडे किंवा आपल्या वस्तीत आल्यावर भीतीचे वातावरण पसरते. पण वाघ आणि बिबटे हे त्यांचे जंगल सोडून आपल्या परिसरात यायला माणूस म्हणून आपणच कारणीभूत किंवा जबाबदार आहोत. आतापर्यंत अनेक ठिकाणी बिबट्यांच्या हल्ल्यात लहान मुले, तरुण तसेच वृद्धांचा मृत्यू झाला आहे. बिबटे तसेच वाघ मानवी वस्तीत घुसण्याचं पहिलं कारण म्हणजे जंगलतोड. 20-30 वर्षापूर्वी आता जिथं मोठमोठी शहरे आहेत तसेच आपलं गाव जिथे आहे तिथे घनदाट अशी जंगले होती. या जंगलांमध्ये दिवसा एकट्याला फिरायला भीती वाटायची. आता मात्र ती जंगले माणसाने शेतीसाठी तसेच सरकारने औद्योगिकरण, मोठमोठे विकास प्रकल्प, रेल्वे मार्ग, मोठमोठी धरणे तसेच सरकारच्या धोरणांमुळे अनेक जंगले उद्योगपतींच्या हातात दिली जातात. यामुळे मोठ्या प्रमाणात जंगले तोडली जातात. त्यामुळे या जंगली प्राण्यांचा राहण्याचा निवारा नष्ट होतो. त्यांचं घरच उद्ध्वस्त झालं तर ते मानवी वस्तीकडे येतीलच. दुसरं कारण म्हणजे या प्राण्यांना खायला अन्न न मिळणे. खरं तर बिबट्या तसेच वाघ यासारखे प्राणी अन्नाच्या शोधात मानवी वस्तीकडे येतात. जंगलच राहिली नाही तर त्यामध्ये राहणारे शाकाहारी प्राणी कसे राहतील? अनेक प्राण्यांची माणसाने शिकार केली, कत्तली केल्या, त्यामुळे या प्राण्यांची अन्नच साखळी नष्ट झाली. तिसरं कारण म्हणजे नैसर्गिक मार्गावर अतिक्रमण. वन्य प्राणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ठराविक नैसर्गिक मार्गाचा वापर करतात. या मार्गावर रस्ते, कालवे, पूल आणि बांधकामे झाल्यामुळे प्राण्यांच्या हालचालीत अडथळे येतात. पर्यायाने त्यांना त्यांचे मार्ग बदलून थेट मानवी वस्तीतून जावे लागते. बिबटे ऊसाची शेती असलेल्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात का आढळतात? तर याचं उत्तर आहे पुणे, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये ऊसाच्या शेतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ऊस हा दाट आणि उंच असल्यामुळे तो बिबट्याला लपण्यासाठी, विश्रांती घेण्यासाठी आणि पिल्ल्यांना जन्म देण्यासाठी अत्यंत सुरक्षित आणि नैसर्गिक अधिवासासारखे ठिकाण प्रदान करतो. त्यामुळे अशा ठिकाणी बिबट्यांना राहण्यासाठी जागा सुरक्षित वाटते. बिबट मादी प्रजननासाठी ऊसाच्या शेताला प्राधान्य देतात, ज्यामुळे पिल्लेही मानवी वस्तीच्या जवळ वाढतात आणि त्यांना लहानपणापासूनच मानवाचा सराव होतो. मानवी वस्तीच्या आसपास शेतांमध्ये बिबट्याला भटकी कुत्री, शेळ्या, कोंबड्या आणि इतर पाळीव प्राणी जनावरांच्या रूपात सहज शिकार उपलब्ध होते. ही शिकार जंगलातील मोठ्या आणि चपळ प्राण्यांपेक्षा पकडण्यास सोपी असते. त्यामुळे ऊसाची शेती असलेल्या परिसरात बिबट्यांचे प्रमाण वाढले आहे. मानवाच्या हस्तक्षेपामुळे अनेक प्राणी व पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत. तसेच अनेक प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. बिबट्याने माणसांवर हल्ला करावा आणि माणसांचा जीव घ्यावा या गोष्टीचे मी समर्थन करत नाही. मात्र माणसांप्रमाणे या पशुपक्ष्यांना जगण्याचा अधिकार आहे आणि आपल्याप्रमाणेच ते सुद्धा निसर्गाचा एक घटक आहेत. हे जंगली प्राणी नष्ट झाले तर आपल्या पुढील पिढ्यांना फक्त पुस्तकातच दाखवावे लागतील की अशा प्रकारचे प्राणी आपल्याकडे अस्तित्वात होते. पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये बिबट्याच्या हल्ल्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक यांनी माणसांवर हल्ला करणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ऑन द स्पॉट गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. मात्र सरकार याशिवाय
अजून दुसरा पर्यावरणीय दृष्टिकोनातून उपाययोजना करू शकते. सरकारने जसे वाघांसाठी व्याघ्र प्रकल्प, ताडोबा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, मेलघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती, पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर यासारखे वाघांसाठी व्याघ्र प्रकल्प उभारले आहेत, त्याचप्रमाणे बिबट्यांसाठी प्रकल्प उभारून त्यांचे जतन व संवर्धन केले पाहिजे. तसेच मानवी वस्तीमध्ये व शेतामध्ये आढळणाऱ्या बिबट्यांना पकडून या बिबट्या प्रकल्पांमध्ये न्यायला पाहिजे, जेणेकरून बिबटेही अस्तित्वात राहतील आणि माणसंही सुरक्षित राहतील. मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटते ते नक्कीच कमेंट करून सांगा.